आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की गुगल क्रोम जो ब्राउझर आहे त्याला तुम्ही पासवर्ड कशा पद्धतीने तुम्ही सेट करू शकता. ठीक आहे. तर गुगल क्रोमला पासवर्ड सेट करण्यासाठी एक आपल्याला एक्सटेन्शन डिव्हाइस लागतं. म्हणजे जे आपल्याला गुगल क्रोममध्ये जे एक्सटेन्शन जे असतं ते आपल्याला ॲड करावं लागतं गुगल क्रोममध्ये. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला ते एक्सटेन्शन कशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकता आणि ते एक्सटेन्शन कोणतं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट दाखवणार आहे. ठीक आहे. आणि एक्सटेन्शनची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देऊन ठेवेन. तिथून पण तुम्ही डायरेक्टली तुम्ही एक्सटेन्शनला जाऊन तुम्ही त्याचं क्रोमला एक्सटेन्शन ॲड करू शकता. ठीक आहे. तर आता आपण व्हिडिओ चालू करतोय. व्हिडिओ पूर्ण बघा. जर व्हिडिओच्या ज्या स्टेप्स ज्या मी फॉलो करतोय त्या कम्प्लीट ॲज अ स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा. फास्ट फॉरवर्ड करू नका आणि कुठली पण स्टेप मिस करू नका. ठीक आहे. तर आपण व्हिडिओ चालू करतोय. तर पहिल्यांदा गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला. क्रोम लॉक एक्सटेन्शन हे तुम्हाला ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे. ठीक आहे. इथे जसं पहिलंच याच्यामध्ये येतं सेट पासवर्ड टू ए ब्राउझर. ठीक आहे. हा जो पहिला जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यात बाकी कुठलाही तुम्ही याच्यावरती क्लिक करू नका. हेच बाकी थर्ड पार्टी आहेत, मे बी मी सांगू शकत नाही. प्रॉपर पण असू शकतात, सेफ पण असू शकतात की नाही सांगू शकत नाही. ठीक आहे. शक्यतो गुगल क्रोमची ऑफिशियल साईट आहे जी गुगल क्रोमची, त्याच्यावरून सगळं डाउनलोड करा तुम्ही. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड टू क्रोम या एक्सटेन्शनचा तुम्हाला इथे ॲड करायला ऑप्शन येतो. ठीक आहे. तर ॲड टू द क्रोम आपण इथे क्लिक करायचं आहे. त्याच्यात ॲड एक्सटेन्शन नावाने ऑप्शन असतो. इथे ॲड एक्सटेन्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला. इथे तुम्हाला विचारतो पासवर्ड टाकायला. इथे तुम्हाला सिंपल कुठलाही काही तुम्ही पासवर्ड सेट करा जो तुम्हाला सोयीस्कर असेल असा. आता मी एक पासवर्ड सेट करतोय. सिंपल असा एक मी पासवर्ड सेट करतो याच्यामध्ये. जसं तुम्ही सेव्ह वरती क्लिक कराल ह्याच्यात क्लिअरली मेन्शन आहे ब्राउझर विल बी क्लोज आफ्टर दिस, यू नीड टू एंटर द पासवर्ड फॉर द नेक्स्ट टाइम. ठीक आहे. आता मी ते सेव्ह वरती क्लिक करतोय. तुमचा ब्राउझर क्लोज झाला याच्यामध्ये. आता जेव्हा तुम्ही परत जेव्हा क्रोम ओपन करायचा तुम्हाला इथे एंटर पासवर्ड करायला सांगतो. इथे जेव्हा तुम्ही पासवर्ड एंटर कराल त्याच्यानंतर तुमचा क्रोम ओपन होईल. ह्याने काय होईल की ह्याने तुमचे जे बाकीचे जे तुम्ही जे काही ब्राउझिंग हिस्ट्री वगैरे जी काय केली असेल ती तुमची सिक्युअर राहील ह्याच्यामध्ये. म्हणजे तुमचा थर्ड पार्टी कोणी येऊन तुमचे ब्राउझिंग काय केलेली आहे ह्याचं तुम्हाला रेकॉर्ड तो बघू शकत नाही याच्यामध्ये. ठीक आहे. जर व्हिडिओ जर आवडली तर असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.